नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जोके या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो कधी मिळणार आहे आणि कुणाकुणाला मिळणार आहे, त्याचबरोबर KYCचं काय असणार आहे रोल यामध्ये, ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, असं सांगण्यात येत होतं की इलेक्शनच्या आधी जे नगरपरिषदेचे इलेक्शन चालू आहेत, नगरसेवक नगराध्यक्षाचे जे इलेक्शन चालू आहेत त्या इलेक्शनच्या आधी हप्ता मिळणार आहे का, आचारसंहितेमध्ये हप्ता मिळणार आहे का, हे प्रश्न देखील होते. परंतु हे प्रश्न आता बाजूला झालेले आहेत, कारण की बऱ्याच ठिकाणचे इलेक्शन आज झालेले आहेत मित्रांनो. त्यामुळे इलेक्शनच्या तर आधी मिळालेले नाहीत पैसे, परंतु आता कधी मिळणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. तर त्याबद्दल सर्व माहिती मी देणार आहे मित्रांनो. परंतु ज्यांना KYC केलेली नाही त्यांनी देखील पैसे मिळणार आहेत का, ही देखील माहिती मी देणार आहे मित्रांनो. ज्यांनी KYC केलेली नसेल अद्याप, त्यांना देखील डिसेंबरपर्यंत हप्ता हा मिळणार आहे. KYC केलेली असो किंवा नसो, त्या सर्व महिलांना KYC म्हणजेच डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंतचा जो हप्ता आहे तो सर्वांनाच मिळणार आहे. परंतु डिसेंबरचा जो पुढचा हप्ता आहे तो KYC करणाऱ्यालाच मिळणार आहे. मित्रांनो, नोव्हेंबरचा हप्ता हा प्रत्येक महिन्याप्रमाणेच 1 ते 10 मध्ये जी तारीख आहे यामध्येच तुम्हाला हप्ता मिळणार आहे. म्हणजे पुढील 4 ते 5 दिवसामध्ये हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो. प्रत्येक महिन्याच्या 5 ते 7 तारखेपर्यंत हा हप्ता खात्यामध्ये जमा होत आहे. त्या प्रकारची अपडेट लवकरच येणार आहे मित्रांनो. नोव्हेंबरचा हप्ता हा 5 ते 7 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. परंतु आता दुसरा प्रश्न म्हणजे मित्रांनो, की KYC ज्यांची राहिलेली आहे त्यांना हप्ता मिळणार आहे का, तर डिसेंबरपर्यंत तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे मित्रांनो, KYC झालेली नसली तरी देखील. परंतु ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांनी KYC करून घ्यायची आहे. एक तिसरा प्रश्न म्हणजे मित्रांनो, की ज्यांना KYC करताना अडचण येत होती, जे म्हणजे त्यांचे वडील हयात नव्हते किंवा मग पती हयात नव्हते किंवा घटस्फोट झालेला होता, तर अशांसाठी शासनाने एक नवीन GR काढलेला आहे. त्याबद्दलचा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो. त्यांच्यासाठी काय पर्याय निवडून दिलेला आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.